नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या शहराचा कारभार पाहणारे आपले प्रतिनिधी म्हणजे नगरसेवक नक्की निवडले कसे जातात? चला तर आज आपण महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकांची ही सगळी प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून ते थेट निकाल लागेपर्यंत एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग सुरुवात करूया. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आपण ह्या 4 महत्त्वाच्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी महानगरपालिका निवडणूक म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आपल्या शहराच्या कारभाराशी काय संबंध असतो हे बघूया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महानगरपालिका म्हणजे आपल्या शहराचं एक प्रकारे सरकारच. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या आपल्या रोजच्या गरजांची काळजी घेणारी ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मग प्रश्न येतो की एवढी मोठी आणि गुंतागुंतीची निवडणूक प्रक्रिया सांभाळतं तरी कोण? तर ही सगळी जबाबदारी असते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची. या निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडाव्यात याची खात्री ते करतात. चला आता आपण प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांकडे वळूया. ही प्रक्रिया नेमकी सुरू कशी होते आणि प्रचारापर्यंत कशी पोहोचते हे आपण स्टेप बाय स्टेप पाहू. बघा, निवडणुकीची घोषणा होण्याआधी खूप तयारी करावी लागते. सगळ्यात आधी शहराला लोकसंख्येनुसार छोट्या-छोट्या भागांमध्ये म्हणजे प्रभागांमध्ये विभागलं जातं. त्यानंतर पात्र मतदारांची यादी अपडेट केली जाते आणि मग कुठे जाऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर होतात. आणि एकदा का हा कार्यक्रम जाहीर झाला की ते एक पूर्ण वेळापत्रकच असतं. यामध्ये उमेदवार अर्ज कधी भरणार, त्या अर्जांची तपासणी कधी होणार, मतदानाचा दिवस कोणता आणि मतमोजणी कधी होणार या सगळ्याची सविस्तर माहिती दिलेली असते. आणि प्रचार सुरू झाला की एक खूप महत्त्वाचा नियम लागू होतो, तो म्हणजे आचारसंहिता. याचा सरळ अर्थ असा की सगळ्या उमेदवारांना आणि पक्षांना काही नियम पाळावेच लागतात. म्हणजे बघा, मतदारांना पैसे किंवा कुठल्याही वस्तूचा आमिष दाखवून आकर्षित करता येत नाही. हे सगळं यासाठी जेणेकरून निवडणुका एकदम निष्पक्षपातीपणे होतील. आता आपण बघूया की मतदानाच्या दिवशी नेमकं काय होतं आणि निकाल लागल्यावर शहरात नवीन प्रशासन कसं तयार होतं. आणि मग येतो तो मतदानाचा महत्त्वाचा दिवस. ह्या दिवशी 18 वर्षांवरचा प्रत्येक नागरिक गुप्तपणे आपलं मत नोंदवतो. बहुतेक ठिकाणी यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच EVMचा वापर होतो. पण काही वेळा पारंपरिक पद्धतीनं म्हणजे मतपत्रिकेचा वापर करूनही मतदान होऊ शकतं. मतमोजणीनंतर विजयी उमेदवार घोषित केले जातात. त्यानंतर हेच निवडून आलेले नगरसेवक मिळून शहराचा महापौर आणि उपमहापौर निवडतात. एवढंच नाही तर शहराच्या विकासासाठी स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समित्याही स्थापन केल्या जातात, ज्या शहराचे आर्थिक निर्णय आणि विकासाचे मोठे प्रकल्प हाताळतात. आत्तापर्यंत आपण ही प्रक्रिया कशी होते ते पाहिलं. पण आता आपण का या प्रश्नाकडे वळूया. या संपूर्ण रचनेचं कायदेशीर आणि आपल्यासाठी म्हणजे नागरिकांसाठी काय महत्त्व आहे? पण ही जी सगळी प्रक्रिया आहे ती फक्त एक परंपरा आहे की याला काही कायदेशीर आधारही आहे? चला हेही जाणून घेऊया. तर या संपूर्ण प्रक्रियेला आपल्या भारतीय संविधानाचा एक भक्कम आधार आहे, विशेषतः 74th घटना दुरुस्ती, ज्याने शहरांना स्वतःचं सरकार निवडण्याचा अधिकार दिला. याशिवाय महाराष्ट्राचे स्वतःचे कायदे आहेत आणि निवडणूक आयोगाचे नियमही आहेत, जे या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतात. या निवडणुकांमुळे नेमकं काय होतं? तर आपली स्थानिक लोकशाही मजबूत होते. याचा अर्थ आपण नागरिक आपल्या शहराच्या विकासात थेट सहभागी होऊ शकतो. आपण असे प्रतिनिधी निवडतो जे आपल्या भागातील समस्या जसे की पाण्याची टंचाई किंवा खराब रस्ते सोडवण्यासाठी काम करतील. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया म्हणजे लोकशाही, पारदर्शकता आणि नागरिक सहभागाचं एक उत्तम उदाहरण आहे. ही प्रक्रिया आपल्याला आपल्या शहराचं भविष्य घडवण्याची एक मोठी संधी देते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा निवडणुका होतील तेव्हा या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग बनायला आपण नक्कीच तयार असलं पाहिजे.